कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण इमिशन ऑफ हीट रेडिएशन याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी प्रीहोस्ट तर या सायंटिस्टने जी थिअरी मांडली प्रीहोस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंजेस त्याचा रेफरन्स आपण घेऊन इमिशन ही प्रोसेस आपण चर्चा करणार आहोत. तर प्रीहोस्ट थिअरी सुरुवातीला आपण पाहू. तर एखादी बॉडी आपण घेतली आणि जर ह्या बॉडीचं टेम्परेचर हे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर पेक्षा जर जादा असेल तर ही बॉडी हीट इमिट करते किंवा रेडिएट करते. किंवा जर समजा त्या बॉडीचं टेम्परेचर हे ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जर जास्त असेल तर ती बॉडी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करते. थोडक्यामध्ये प्रीहोस्टची थिअरी जी आहे एखादी बॉडी हीट कधी घेईल आणि कधी इमिट करत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी थिअरी मांडली. आणि इथं महत्वाचा शब्द काय तर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर या टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तरच ही गोष्ट त्या ठिकाणी घडते. मग तर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण आता 11वी मध्ये पाहिलेलं आहे. असं टेम्परेचर की त्या टेम्परेचरच्या खाली आपण विशिष्ट असा जो गॅस आहे किंवा बॉडी आहे ती आपण कूल करू शकत नाही. तर मग प्रीहोस्टनं तिचे ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन बद्दल त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला कशा पद्धतीने एक्सचेंज घडतील त्याची आपण मायनर चर्चा करू. मग एखाद्या बॉडीचं त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे ते कधी इन्क्रीज होईल. तर असं काही धरलं आपण की एक बॉडी आपण घेतलेली आहे तिथं ओरिजिनल टेम्परेचर हे ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जास्त आहे आणि त्या बॉडीवर विशिष्ट अशा पद्धतीने आपण हीट रॅडिएट केली इन्सिडेंट केली. जर त्या बॉडीनं हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली तर त्या बॉडीची अवरेज कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल आणि अवरेज कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यानंतर त्या बॉडीचं टेम्परेचर वाढेल. तर ते टेम्परेचरची डेफिनेशन जशी मग मूळ टेम्परेचर पेक्षा त्या ठिकाणी हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे टेम्परेचर त्या ठिकाणी त्या बॉडीचं वाढणार आहे. आणि मग ती जी बॉडी आहे विशिष्ट अशी ती काय करणार आहे हीट देखील इमिट त्या ठिकाणी करेल. मग जर आपण नॉर्मली असा विचार करू की त्या एखाद्या बॉडीचं टेम्परेचर हे कधी इन्क्रीज होईल आणि कधी त्या ठिकाणी डिक्रीज होईल आणि कधी बदलणार नाही याच्याबद्दल जर आपण चर्चा केली तर असं सांगता येईल की समजा विशिष्ट अशी बॉडी आहे आणि त्या बॉडीनं हीट ऍब्सॉर्ब पण करते आणि इमिट पण करते आणि तिथं टेम्परेचर ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जास्त आहे. जर असं घडलं रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट ही जर रेट ऑफ इमिशन ऑफ हीट असं जर झालं तर त्या बॉडीचं टेम्परेचर हे इन्क्रीज होईल. 2 नंबर मध्ये पाहिलं आपण की रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन पेक्षा जर रेट ऑफ इमिशन जर जास्त झाला तर त्या बॉडीचं टेम्परेचर हे त्या ठिकाणी डिक्रीज होईल. आणि जर असं घडलं जेवढी हीट ऍब्सॉर्ब झाली किंवा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू रेट ऑफ इमिशन तर त्या बॉडीचं टेम्परेचर म्हणजे चेंज होणार नाही आणि त्यालाच म्हटलं जातं तर ती बॉडी जी आहे ती थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू रेट ऑफ इमिशन असं जर झालं तर ती बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग इथं आपण चर्चा करणार आहे की समजा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर विशिष्ट म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा आपण जास्त ठेवलंय आणि हे इमिट हीट होणं किंवा त्या बॉडीमध्ये जे रेडिएशन त्या ठिकाणी घडतंय ते कशावर अवलंबून आहे. तर एखाद्या बॉडीनं हीट इमिट करणं किंवा रेडिएट करणं तर ते कशावर अवलंबून आहे. तर 1 नंबर तर जी बॉडी आपण घेतलेली आहे त्या बॉडीच्या नेचरवर हीट किती रेडिएट होणं हे अवलंबून आहे. नंबर 2 त्या बॉडीचा असणारा जो एरिया आहे
त्या एरियावर हीट रेडिएशन त्या ठिकाणी अवलंबून आहे. नंबर 3 जे आपण त्या ठिकाणी पाहिलं तर किती आपण त्या ठिकाणी आपण टाइम किती वेळ आपण त्या ठिकाणी त्या बॉडीला रेडिएशन दिलं त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि 4 नंबर मध्ये पाहिलं आपण तर त्या बॉडीचा असणार टेम्परेचर. आता जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जर मोर असेल तर मोर इमिशन त्या ठिकाणी घडेल, लेस टेम्परेचर असेल तर लेस त्या ठिकाणी इमिशन घडेल. नंतर नेचर मध्ये विचार केला आपण की समजा आपण एखादी म्हणजे बॉडी घेतलेली आहे, मग ती बॉडी पॉलिश केलेली आहे का त्याच्यावर आपण कोटिंग केलंय का त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी आहे, त्या नेचरवर त्या ठिकाणी रेडिएशन अवलंबून आहे. कारण जर ऑर्डिनरी बॉडी घेतली तर त्याचं ऍब्सॉर्प्शन लेस असणार आहे, ब्लॅक बॉडी घेतली तर ऍब्सॉर्प्शन त्या ठिकाणी मोर असणार आहे. मोर एनर्जी असेल तर मोर इमिशन त्या ठिकाणी घडेल. नंतर एरिया जर लेस असेल तर लेस इमिशन घडेल, एरिया जर मोर असेल तर मोर इमिशन घडेल. नंतर टाइम ऑफ इमिशन, तर टाइम जर लेस असेल तर लेस इमिशन होईल आणि तर टाइम जर जास्त असेल तर त्या पद्धतीनं ज्यादा त्या ठिकाणी इमिशन घडेल. तर या पद्धतीनं मग थोडक्यामध्ये एखाद्या बॉडीचं टेम्परेचर हे ऍब्सोल्यूट 0 पेक्षा जर जास्त असेल तर ती बॉडी एकाच वेळेस हीट ऍब्सॉर्ब देखील करणार आहे आणि हीट इमिशन देखील करणार आहे. म्हणजे हीट मध्ये एक्सचेंज त्या ठिकाणी हा कंटिन्यू त्या ठिकाणी घडत असतो. आणि याचा रेफरन्स घेऊन आपण पुढं आर्टिकल त्या ठिकाणी बघणार आहे. व्हॉट इज द इमिसिव्ह पॉवर, म्हणजे एखादी बॉडी किती एनर्जी इमिट करणार आहे तेच आपण त्या ठिकाणी विशिष्ट अशा पॉवर मध्ये सांगणार आहे. तर इमिसिव्ह पॉवर और इमिसिविटी, तर आता आपण त्या ठिकाणी नॉर्मली अशा पद्धतीने पाहिलं, एक बॉडी आपण घेतलेली आहे, त्या बॉडीचा एरिया हा समजा त्या ठिकाणी हे असा आहे. ही बॉडी बरोबर विशिष्ट अशी एनर्जी त्या ठिकाणी काय करणार आहे, इमिट करणार आहे. मग असं म्हणू आपण क्यू एवढी हीट त्या ठिकाणी किंवा एनर्जी इमिट केली. मग ही जी एनर्जी आहे तर इमिशन हे कशावरती अवलंबून आहे. मगाशी आपण पाहिलं की या बॉडीचं मटेरियल कसं आहे, एरिया कसा आहे, टाईप कसा आहे, टेम्परेचर कसं आहे, ह्या गोष्टीवर त्या ठिकाणी हे इमिशन अवलंबून आहे. मग तर नॉर्मली असं म्हणता येईल आपल्याला अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड क्यू हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणजे एरिया जर मोर असेल तर लिमिटेड हीट देखील त्या ठिकाणी मोर असेल. 2 नंबरला आपण पाहिलं होतं अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. ह्या 2 टर्म आपण एकत्र केल्या तर क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एटी हे चिन्ह रिमूव्ह केलं आपण प्रोपोर्शनॅलिटी. तर क्यू इज इक्वल टू आर ए टी. आता मॅथ्स मध्ये आपण म्हणतो आर इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट वगैरे, तर त्या पद्धतीनं आर हा कॉन्स्टंट आहे म्हणून आर बरोबर क्यू भागिले एटी आणि ह्या आर ला म्हणायचं काय इमिसिव्ह पॉवर. मग डेफिनेशन मला करायची आज क्यू म्हणजे काय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड, ए म्हणजे काय एरिया, टी म्हणजे काय टाइम. म्हणून आपल्याला इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन अशी करता येईल. इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी ही डिफाइन्ड एज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. मग यावर आपण त्या ठिकाणी डेफिनेशन झाली. नंतर आपण हा इमिसिव्ह पॉवर आहे किंवा इमिसिव्हिटी आहे त्याचं मला एकक काढायचं आहे, युनिट आपल्याला पाहिजे. मग युनिट काढण्यासाठी आपण असा विचार करूया. तर क्यू म्हणजे एनर्जी म्हणजे वर्क. तर एमकेएस मध्ये जर आपण विचार केला तर एकक काय असणार आहे मग जूल. नंतर एरियाचे एकक एमकेएस मध्ये मीटर स्क्वेअर आणि टाइमाचे एकक सेकंद. तर जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद असं त्या ठिकाणी होईल. और
दुसरा एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ डुईंग वर्क. इथेच आपण त्या ठिकाणी बरोबर P इज इक्वल टू W by T इज इक्वल टू Q by T. मग हेच आपण त्या ठिकाणी जर असं लिहिलं तर जूल पर सेकंड जे आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी वॅट असं म्हणतो. मग वॅट पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर इमिसिव्ह पॉवर जी आहे तर इमिसिव्ह पॉवर जी आहे तर त्यासाठी युनिट काय झालं, वॅट पर मीटर स्क्वेअर किंवा जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड अशा पद्धतीने. नंतर मला डायमेन्शन त्या ठिकाणी हवंय, LMT च्या भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी डायमेन्शन आपण लिहितो. आता इथे पाहिलं आपण तर Q म्हणजे त्या ठिकाणी काय एनर्जी किंवा वर्कचा फॉर्म्युला आपण लिहितो W इज इक्वल टू Fs. मग ह्या Fs आपण बरोबर डायमेन्शन किंवा इथं फोर्स दिला LMT, L⁻⁴ M⁻², T⁻⁻², आणि इथं S साठी तर आहे काय L भागिले AT. तर एरियासाठी आपण त्या ठिकाणी बरोबर L² आणि टाइमासाठी बरोबर आपण त्या ठिकाणी T. मग इथं 1 आहे, इथं 1 आहे, तर बरोबर 1 1 2 झाला, इथला 2 काय कॅन्सल झाला, L⁻⁴ M⁻²1, आणि इथं -2 आणि इथं -1 मायनस. तर L⁻⁴ M⁻²1 T⁻⁻³ हे त्या ठिकाणी डायमेन्शन झालं. नंतर जर हे आपण जो फॉर्म्युला काढला किंवा इमिसिव्ह पॉवर काढली कोणाची आहे तर ती नॉर्मल बॉडीची R बरोबर Q/AT. आता इथे असा आपण विचार केला की जर एखादी बॉडी घेतली आपण आणि ही जर बॉडी आपण त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी घेतली तर ती बॉडी देखील काय करणार आहे, विशिष्ट अशी एनर्जी इमिट करणार आहे. आणि मग ब्लॅक बॉडीची जी त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर आहे ती फक्त अशा पद्धतीनं RB असं लिहिलं जातं. आणि साध्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी आहे तर ती फक्त आपण त्या ठिकाणी कॅपिटल R असं लिहिलं जातं. फक्त मग या दोघांमध्ये आपण विचार केला, साधी बॉडी काय करत, साध्या बॉडीवर आपण विशिष्ट अशी एनर्जी इन्सिडेंट केली तर ती कमी ऍब्सॉर्प्शन करत, आणि कमी ऍब्सॉर्ब एनर्जी केल्यानंतर ती इमिशन देखील त्या ठिकाणी कमी असतात. ब्लॅक बॉडीचं वैशिष्ट्य काय असतं त्या ठिकाणी बरोबर, तर त्या बॉडीवर जेवढी ही एनर्जी आपण इन्सिडेंट करू तेवढी एनर्जी त्या ठिकाणी मोराच्या पद्धतीनं त्या ठिकाणी इमिशन म्हणजे होईल. आणि मग तर साध्या बॉडीसाठी आपण इमिसिव्ह पॉवरला आपण R म्हटलं, ब्लॅक बॉडीसाठी आपण इमिसिव्ह पॉवरला त्या ठिकाणी RB असं म्हटलं. मग नॉर्मली ह्या दोन्हीमध्ये जर आपण विचार केला तर थोडक्यामध्ये साध्या बॉडीची जी इमिसिव्ह पॉवर आहे R ही ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवर पेक्षा कमी असणार आहे किंवा वेगळी आहे. आणि मग या दोन बॉडीच्या किंवा इमिसिव्ह पॉवर मध्ये रिलेशन सांगण्याचं काम ते पुढल्या आर्टिकलमध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याला म्हटलं कोइफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी. कोइफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी मग इथं नॉर्मली त्या ठिकाणी या पद्धतीने आपण विचार करतो. तर एक आपण ऑर्डिनरी बॉडी अशा पद्धतीने घेतली, त्या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर अशी आहे. दुसरी आपण त्या ठिकाणी या पद्धतीनं एक दुसरी बॉडी घेतलेली आहे ब्लॅक बॉडी, त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर त्या ठिकाणी RB अशी आहे. आणि ह्या दोन इमिसिव्ह पॉवर त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा रेशो त्या ठिकाणी घेतला तर E इज इक्वल टू R/R. तर कोइफिशिएंट ऑफ इमिशन is defined as it is the ratio of emissive power of ordinary body to emissive power of black body at the same temperature. तर ह्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर मात्र त्या ठिकाणी सेम असलं पाहिजे. इथं आपण विचार केला इमिसिव्ह पॉवरच आहे, हे देखील इमिसिव्ह पॉवर आहे, त्यामुळे डायमेन्शन किंवा एकक त्या ठिकाणी असण्याचं कारण नाही. मग तर E is equal to R/RB. तर दिस इज द कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी. नंतर E is equal to 1 असं त्या ठिकाणी आपण लिहितो.
कधी तर फॉर ब्लॅक बॉडीसाठी E इज इक्वल टू 1 आणि जर गुड रिफ्लेक्टिंग बॉडी असेल तर E इज इक्वल टू 0 असं त्या ठिकाणी दिलं जातं. तर नॉर्मली आपण चर्चा करू की E इज इक्वल टू 1 असं ब्लॅक बॉडीसाठी का. तर जर बॉडी ब्लॅक असेल तर मोर एनर्जी त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब करत आणि मोर एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर मोर त्या ठिकाणी इमिट देखील करत. त्यामुळे E इज इक्वल टू 1 किंवा आपण मागं जी चर्चा केली होती एक अशा पद्धतीने सरफेस घेतला आणि त्या सरफेसवर आपण Q एवढी एनर्जी इन्सिडेंट केली. आता जर आहे तेवढी एनर्जी जर त्या ठिकाणी ट्रान्समिट किंवा थोडक्यामध्ये ब्लॅक बॉडीचं वैशिष्ट्य काय असते आहे तेवढी एनर्जी त्या ठिकाणी E इक्वल टू 1 ऍब्सॉर्ब केली जाईल आणि मोर एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर तिचं मोर त्या ठिकाणी इमिशन देखील घडत. त्यामुळे E इक्वल टू 1 आणि 2 नंबर मध्ये पाहिलं आपण की गुड रिफ्लेक्टिंग बॉडी असेल म्हणजे हीट एनर्जी घेतली आणि तेवढीच्या तेवढी रिफ्लेक्ट झाली. तर जर एनर्जी ऍब्सॉर्बच केली नसेल तर इमिशनचा प्रॉब्लेम नाही. तर त्यामुळं E इक्वल टू 0 असं त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि नॉर्मली तर कोएफिशियंट ऑफ इमिशनची जी किंमत आहे तर ती आपण अशा पद्धतीनं 0 आणि 1 याच्यामध्ये या पद्धतीनं मांडली जाते. ठीक आहे. तर कोएफिशियंट ऑफ इमिशन बद्दल आपण चर्चा केली. पुढचं जे आर्टिकल आहे तर किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स अ थेरॉटिकल प्रूफ असं आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स theoretical proof. तर पहिल्या भागामध्ये आपण किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन त्या ठिकाणी तर इथं देखील त्या ठिकाणी आपण किर्चॉफ लॉ मांडण्यासाठी ऑर्डिनरी बॉडी ब्लॅक बॉडीचा रेफरन्स त्या ठिकाणी घेतलाय आणि नॉर्मली अशा पद्धतीने त्या ठिकाणी डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केला. आताच आपण त्या ठिकाणी लिहिलं होतं एक ऑर्डिनरी बॉडी आहे त्या बॉडीचा त्या ठिकाणी R इज इमिसिव्ह पॉवर आहे. नंतर त्या बॉडीचा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन समजा त्या ठिकाणी A असा आहे. नंतर आपण बरोबर इथं आपण विशिष्ट अशा पद्धतीनं ब्लॅक बॉडी घेतली. ब्लॅक बॉडीची त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर ही RB अशी आहे आणि मग त्या संदर्भामध्ये तर किर्चॉफनं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं. तर इमिसिव्ह पॉवर of a surface to its coefficient of absorption त्याचा जो रेशो हा कॉन्स्टंट राहतो at a given temperature आणि is equal to emissive power of perfectly black body at that temperature. थोडक्यामध्ये साधी बॉडी आणि ऑर्डिनरी म्हणजे ब्लॅक बॉडी त्या दोन बॉडीचा आपण डायमेन्शन वगैरे विशिष्ट असं सेम ठेवलं टेम्परेचर त्या ठिकाणी सेम ठेवलं आणि जर साध्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा जो रेशो घेतला तर तो रेशो हा इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी एवढा असतो. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तर किर्चॉफनं पहिल्या त्या ठिकाणी जो लॉ मांडला त्याचं स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन आपण अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. परंतु जर ह्या इक्वेशन मध्ये आपण थोडं मॉडिफिकेशन केलं RB ला आपण या साईडला आणि A ला बरोबर या साईडला असं आणलं तर R upon RB is equal to A अशा पद्धतीनं इक्वेशन होईल. परंतु इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी तर त्याला आपण काय म्हणतो तर कोएफिशियंट ऑफ इमिशन तर E बरोबर A याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं. तर किर्चॉफ लॉ जो आहे तर तो आपण या दोन स्टेटमेंट किंवा दोन मॅथमॅटिकल इक्वेशनच्या संदर्भामध्ये आपण डिफाइन करू शकतो. तर हा हे स्टेटमेंट सिंपल आहे. जर आपण त्या ठिकाणी विशिष्ट किंवा ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये घेतलं कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा when the body is in thermal equilibrium then absorptivity is equal to emissivity अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हा फॉर्म्युला इन जनरल अशा पद्धतीनं लिहिला जातो. तर E into लॅम्बडा इज इक्वल टू A into त्या ठिकाणी लॅम्बडा म्हणजे
जी आपण लाईट इन्सिडेंट वगैरे करणार आहे त्याची वेवलेंथ त्या ठिकाणी सेम असेल अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला मानला जाईल. तर त्या दोन टेरेच्या मध्ये आपण किरचॉफ लॉ त्या ठिकाणी आपण म्हणजे स्टेट त्या ठिकाणी करू शकतो. नंतर हा लॉ आपल्याला प्रूव्ह करायचा आहे आणि त्याचं आपल्याला पाहिजे काय थेरॉटिकल प्रूफ. थेरॉटिकल प्रूफ सांगण्यासाठी थॉट या सायंटिस्टनं एक्सपेरिमेंट मांडला. तर थॉट एक्सपेरिमेंट, तर तो एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू. तर थेरॉटिकल प्रूफ सांगण्यासाठी हा एक्सपेरिमेंट. मग थॉटने त्या ठिकाणी काय केलं, एक अशा पद्धतीनं कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर अशा पद्धतीने घेतलं. एक इन्क्लोजर घेतलेलं आहे आणि त्याचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो सराउंडिंग पासून आयुक्त केलेला आहे आणि तर विशिष्ट असं टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन केलं. या कंटेनर मध्ये दोन बॉडीज घेतल्या, दोन बॉडी त्या ठिकाणी घेतल्या. एक ऑर्डिनरी बॉडी घेतली आणि दुसरी आपण त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. आणि दोन्ही बॉडीचं डायमेन्शन सेम आहे किंवा बाकीचे त्या ठिकाणी आयडेंटिकल आहे, फक्त एक कसे ब्लॅक आहे आणि एक ऑर्डिनरी आहे, साधी आहे. तर अशा पद्धतीनं मग तर याला आपण त्या ठिकाणी ए ऑर्डिनरी बॉडी म्हटलं आणि याला म्हटलं आपण त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. नंतर क्यू एवढी एनर्जी आपण काय केली, हीट त्या ठिकाणी दोन्ही बॉडीजवर आपण इन्सिडेंट केली. क्यू एवढी हीट आपण पर युनिट टाइम एवढे आपण त्या ठिकाणी बरोबर विशिष्ट अशा पद्धतीने दोन्ही बॉडीजवर त्या ठिकाणी इन्सिडेंट केली. आणि इन्सिडेंट केल्यानंतर मग आपण पुढे चर्चा करणार आहे, ए बॉडीने किती एनर्जी घेतली, ए बॉडीने किती एनर्जी इमिट केली, बी बॉडीने किती घेतली आणि बरोबर बी बॉडीने किती हीट त्या ठिकाणी इमिट केली. त्यावरनं तर आपण किरचॉफ लॉ त्या ठिकाणी जे प्रूव्ह करणार आहे. मिनिटांचा लिहिला आपण आर इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर, R is equal to emissive power of A, body A. नंतर small a is equal to coefficient of absorption कोणाचा, A बॉडीचा. नंतर RB is equal to emissive power of body B. तर ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी अशोध केल्या. दुसरं महत्वाचं इथं ह्या डेरिव्हेशन मध्ये असं आहे, ह्या कंटेनरचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय, ए बॉडीचं देखील टेम्परेचर कंटेनर एवढंच आहे, बी बॉडीचं देखील टेम्परेचर त्या इन्क्लोजर एवढंच आहे, म्हणजे टोटल सिस्टीमचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण चर्चा करू. मग ए बॉडी किती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, इथं लिहिला बघा quantity of heat energy absorbed by body A is equal to A बॉडीने किती क्वांटिटी ऑफ हीट त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केली, तर त्याला लिहितो मी Q A is equal to A बॉडीचा असल्यामुळे त्या ठिकाणी Q A असं लिहिलं. तर Q A is equal to आता बघा किती हीट आहे, तर ह्या बॉडीवरती आपण काय केलं, क्यू एवढी एनर्जी पर युनिट टाइम इन्सिडेंट केली. तर क्यू पैकी ए बॉडी त्या ठिकाणी किती ऍब्सॉर्ब करेल, तर नॉर्मल घटना अशी, ए ही साधी बॉडी आहे, बी ब्लॅक बॉडी आहे. ब्लॅक बॉडीचं वैशिष्ट्य काय असतं, जेवढी एनर्जी आपण टाकाल तेवढीच्या तेवढी ऍब्सॉर्ब करणार आहे, परंतु साधी बॉडी मात्र त्याच्यापेक्षा कमी ऍब्सॉर्ब करणार आहे. मग किती न कमी, तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए इंटू क्यू इक्वेशन नंबर 5. तर एवढी हीट त्या ठिकाणी काय करणार आहे, ए बॉडी ऍब्सॉर्ब करेल. नंतर क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी ए इज इक्वल टू, तर किती हीट त्या ठिकाणी ती बॉडी म्हणजे इमिट करेल, तर त्या बॉडीच्या इमिसिव्ह पॉवर एवढी. इमिसिव्ह पॉवरला आपण आर असं म्हटलं, इक्वेशन नंबर.
परंतु जर ह्या ए बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहत असेल तर याचा अर्थ काय, मग जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली असणार आहे तेवढी एनर्जी त्या ठिकाणी इमिट करेल. आणि त्यामुळे इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून आपण असं लिहू शकतो AQ इज इक्वल टू आर. इक्वेशन नंबर, हे जसं आपण ए बॉडीसाठी लिहिले तसं सेम आपण त्या ठिकाणी बी बॉडीसाठी आपण विचार करू. क्वांटिटी ऑफ हीट absorbed बाय बॉडी B इज इक्वल टू, तर B ही ब्लॅक बॉडी आणि P बरोबर त्या ठिकाणी किती एनर्जी म्हणजे ऍब्सॉर्ब करणार आहे, तर जेवढी एनर्जी आपण इन्सिडेंट करणार आहोत तेवढी करणार आहे. म्हणून बरोबर Q. इक्वेशन नंबर 4. आता एवढी एनर्जी बी बॉडीने त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केली. नंतर क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इमिटेड बाय बॉडी बी इज इक्वल टू, बी बॉडीने किती हीट एनर्जी इमिट केली, तर इमिशिव्ह पॉवर एवढी. तर इमिशिव्ह पॉवर ब्लॅक बॉडीची किती आहे, तर आरबी आहे. इक्वेशन. परंतु जरी एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली आणि एवढी इमिट केली तरी बी बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. याचा अर्थ काय, जेवढी इमिट केली तेवढीच ऍब्सॉर्ब त्या ठिकाणी केली. म्हणून Q इज इक्वल टू आर बी. इक्वेशन नंबर 6. नंतर परंतु पुन्हा फायनल विचार केला आपण एचं बीचं कंटेनरचं टेम्परेचर कॉन्स्टंटच आहे. म्हणून इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 6 चा विचार केला किंवा 3 आणि 6 आपण त्या ठिकाणी डिवाइड केलं तर AQ अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन R B. Q ला Q कॅन्सल झाला. देयरफॉर A इज इक्वल टू R अपॉन R B. परंतु इमिशिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू इमिशिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, तर त्याला आपण त्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ इमिशन असं म्हणतोय. आणि देयरफॉर A इज इक्वल टू E. इक्वेशन नंबर